आने दे। हॅलो गाईस, तर पुन्हा एकदा बघत आहे तुमचा ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये। तर काय विषय माहिती आहे, दुसरा दिवस आज लग्नाचा, कालपासून काम करते मी। दर्शन तर थांब पावडर लावली टाकू का कुठे तुला अच्छा ना कसा वाटतं करता शिवून घेतलं
आता अजून एक फोटोग्राफर व्हिडिओग्राफर आपला आलाय आमिर हुसेन. तर त्याला घेऊन आलो. वेगळेच रस्त्याने गेलता कंच्या तरी. तर त्यांनी गाडी लावली आता आमची त्याला घेऊन नवरा निघलाय. तिथेशी 3 जण काम करतात अजून. चला गाडी घेतो काय घराशी. शूट झालाय आमचा आणि ड्रोन शॉट उडवायला आलो नाही आम्ही. ड्रोन शॉट लेना भाई साहेब. अया ड्रोन उडवायला कठीण आहे. अया लई कठीण आहे ड्रोन उडवायला. तरी पण आपल्या क्लायंटसाठी आपण केला बघ. लई कठीण आहे तरी आपण क्लायंटसाठी करू. मस्त लोकेशन मंडप बिंडप परफेक्ट आहे. बट ड्रोन उडवणं कठीण आहे. झाडं वगैरे आहेत आणि ड्रोन पण कसं आहे ते माहीत नाही. आमिर काय बोलतो ड्रोन उडवायला कठीण आहे ना इथं. लॉंग शॉट कसा असतो ड्रोन ओपन मध्ये उडवणं चांगला असतं. आता ड्रोन दिसणारच नाही दुसरीकडे गेला तर. आपण एका ग्रुप मध्ये आहोत. ओपन असेल ड्रोन दिसत असतो तर उडवायला काय विमान बाकी विमानाचा कुस्कूर बनवला आकार बाजूला लागल पायाला. विमानाचा कुस्कूर बनला असता भाई आता. दिसते शूट करून ठेवा. समजलं का नेटवर्कचं आहे. ड्रोन उडवणं पण लई कठीण आहे कारण का इथेशी फ्लाइंग झोन नाही आहे. सोहन नाईक फोटोग्राफी गाईड. सोहन नाईक फोटोग्राफी बघू शकता तुम्ही. क्रेझी यो क्रेझी बघा फोटो कसला वाटतं. डेकोरेशन प्री वेडिंग करत जा ही लगीन करत असेल तर. सोहन नाईक फोटोग्राफी. सोहन नाईक फोटोग्राफी सोहन नाईक फोटोग्राफी. माझ्या वतीने तुम्ही पण तांदूळ अर्पित करा आमच्या. काय वाटतं बोले चप्पल आली. सुंदर असे फोटो काढलेले आहेत सोहन नाईक. चला आता सगळी माणसं जमली ना या लग्नाला. प्री वेडिंग पण लागलेले आहे बघा. स्क्रीन वर प्री वेडिंग लावली बट त्याचा आवाजच नाही लावला.
एक मिनिट बघा इकडे. रात्रीचं 7:30 वाजलं आणि थोडासा फ्री टाइम भेटलेला, त्याच्यामध्ये फ्रेश पाचच्या काय त्याच्यामध्ये फ्री टाइम भेटलेला, त्याच्यामध्ये थोडासा ब्लॉग करते बरं. आता फ्रेश वगैरे झालो अँड परत जाऊन आता शूट करायला घेत आहे. ओव्हरऑल मजा आली लग्नात. काम करो तू त्याच्यामुळे ब्लॉग करायला नाही भेटला बस, बट मजा आली, पक्की मजा आली लग्नात. अजून थोडासा काम बाकी आहे. आता रिसेप्शन चालू होईल, म्हणजे सेकंड लुक लवकरच होईल. लवकर लग्न होता त्याच्यामुळे लवकर होईल. आणि लग्नांची म्हणा फायदा होत आहे. मित्राचं लगीन आहे तर त्यांची वरात आली असेल तर त्याचा हर टाकायला लागेल, नाही तर नसल आली वरात तर जाऊ लागणार. थोड़ा पार्टी के हाँ चलो आने आने दे आने दे आने दे पार्टी स्माइल स्माइल स्माइल. एंट्री वगैरे झाली आणि एक नंबर एंट्री केली मी. फोटो बिटो भारी आलं. आता रिसेप्शन चालू आहे. आम्हाला ब्रेक आहे कॅन्डिडवाला. एक मेंबर आमचं काम करतो आणि सोहन नाही फोटोग्राफी. मजा आली भाई. ते जोडीला फोटोग्राफर आहे भाई. आणि पेन वरून का ब्लॉग बघतो ना, बघतो ना असं प्रेम करा माझ्यावर. थँक्यू भाई थँक्यू. हां बघा आमच्या म्हणजे अपोजिट फोटोग्राफर आहेत ना, तुम्ही फोटोग्राफर असेल तर भांडणं करू नका. असं प्रेम मैत्री बनवून ठेवा. तेव्हाच तर भारी काम होतं का दोन्ही एकत्र असल्यावर. कॉम्पिटिशन नाही करायची भाई. आपल्याला आउटपुट चांगला भेटला पाहिजे. काय सगळ्यांची मैत्री बनवून ठेवा. मयुरेश मोदक फोटोग्राफी. मयुरेश माझा खास मित्र आहे भाई. मयुरेश कसा वाटतं तुला? मला मजा आली. पहिल्यांदा भेटला? अरे मस्त. रोज भेटतो तरी असा विषय. ब्लॉग मध्ये नहीं बोलता घेतला. हर्ष मयूरेश प्रथम थैंक यू सो मच गाइस आज के लिए. बहुत बढ़िया लगा. 2 दिन में अभी रात बची है लेकिन जो मजा आया ना तुम लोग के साथ बहुत बढ़िया लगा. 2 दिन मजे किए. हाँ शेवटचा आता फोटो घ्यायचा आणि आपण खर्च करतो लग्नाला आणि त्याच्यामध्ये आपण फोटो काढताना चला करतो. त्याच्यामध्ये काहीच नव्हतं माहिती. मेमरी राहून जाताना फोटोला पहिला टाइम द्या.
आपण थांबून हे घरी जाऊ जरा आम्ही. शूट डन झाला, चाललो घरात स्कूटीवर सावकाश 11:30 वाजता. विषय माहिती आहे का, माझं चार्जर हरवलं बाई. मी यशला दिले, काही काय तरी ठेवलं ते बारीक पोराई. आता काय सीन करू काही समजा नाही. यश बोललाय माझा घेऊन जा. फायनली नाव विसरलो 3 वेळेला. पियुष. चलो भाई, धन्यवाद पियुष, थँक्यू. चलो कोणाबद्दल ऐसाच सारी. चल दादा, चलो बाय. चल बाई. नाव काय तुझा? तनिष बाय. चलो फायनल चार्जर भेटला. गाडी सामान उतरवला ना, तर पटकन चार्जर भेटला. तर चला. सच्चाई मध्ये घे ना. नाही म्हणता लग्न आमचे ठरले. हिमानी मुले आमच्या आयुष्याला सौभाग्य लाभले. लेटेस्ट पाठ आता गुरव घराण्याची लेक झाली ठाकूर घराण्याची सून. गुरव घराण्याची लेक झाली ठाकूर घराण्याची सून. मयूररावांचं नाव घेते गुरु प्रवेश फायनली आता वरात घरून गेली. लेट झाला, वरातीला लेट झाला. आम्ही थोडं घरून आराम बिराम केला ना. ब्लॉग पण करायला नाही जमला. वरात आली फटाफट चालत अँड आयर पाकिट दिला मी. आपला जवळच्या माणसाचा लगीन असला तरी बाई येवाल नाही भेटे काम करायचं असल्यावर. बट लेट गेलो, आयर पाकिट वगैरे दिला मस्त. अँड ब्लॉग एंड करते आता. रात्रीचं 3:30 का गती वाजलं, 3:30 ना. तर चला, तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. बाय बाय, भेटू उद्याच्या ब्लॉग.